श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. स्कंध पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात वर्णन केलेल्या शिवलीलांवर आधारित श्री शिवलीलामृत हा एक दिव्य आणि सिद्ध ग्रंथ आहे. भगवान शिवशंकराच्या अनेक कथा शिवभक्तांसाठी विविध व्रतवैकल्ये, उपासना, स्तोत्र, महादेवाचे जप तसेच आध्यात्मिक बोध आदींनी परिपूर्ण असा हा ग्रंथ अतिशय सुगम आणि रसाळ भाषेत लिहिला आहे. या महान काव्याचे रचनाकार श्रीधर कवींवर विद्यादेवता शारदेचा वरदहस्त आहे, हे सहजच जाणवते. श्री शिवलीलामृताचे एकूण 14 अध्याय आहेत. प्रत्येक अध्याय शिव उपासनेबरोबरच विविध प्रकारच्या भक्तींचीही ओळख करून देतो. प्राचीन काळी नैमिषारण्यातील यज्ञसत्रात शौनकादिकांनी प्रार्थना केली असता महामुनी सूत त्या सर्वांस शिव महात्म्य सांगू लागले. त्या संवादांवर आधारित या ग्रंथाची रचना आहे. पहिला अध्याय 2 शिवमंत्रांचे महात्म्य वर्णिले आहे. पहिला पंचाक्षरी नमः शिवाय आणि दुसरा षडाक्षरी ओम नमः शिवाय हे 2 तारक मंत्र आणि त्यांची फलप्राप्ती सांगितली आहे. वेदांतील हे 2 दिव्य मंत्र शिवकृपेबरोबरच इष्ट मनोकामना, निर्गुण भक्ती आणि मुक्तीही सहज प्रदान करतात. मात्र योग्य सद्गुरूकडून मंत्र दीक्षा घेऊन हा शिवमंत्र सिद्ध करावा हे ग्रंथकार आवर्जून सांगतात. यासाठी भक्ती, वैराग्य आणि ज्ञान अशी सद्गुरूंची विविध लक्षणेही कथन करतात. सर्वज्ञ, दयाळू, आत्मज्ञानी, क्रोधरहित, मितभाषी आणि सर्वदा आपल्या शिष्यांचे हित बघणारे गुरुच आपले सद्गुरू असतात. त्यानंतर या दिव्य शिवमंत्रामुळेच दाशार्य राजाचा कसा उद्धार झाला ही कथा विस्तारपूर्वक वर्णिली आहे. याच कथेचा संक्षिप्त मराठी अध्याय पहिला आपण श्रवण पठण करूया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्रीधर कवींनी केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला. व्यासांनी जे स्कंध पुराणात ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ होय. नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी सूत मुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली. तेव्हा सूत मुनींनी ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा महिमा सांगितला. हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. नुसते शिव शिव म्हटले तरी शंकर समोर उभे राहतात एवढा त्याचा महिमा आहे. पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो, म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा. शिवमंत्राच्या पुरश्चराने सर्व पापे नष्ट होतात. या मंत्राच्या प्रभावाची कथा सूत मुनींनी सांगितली. फार पूर्वी दाशार्य राजा होऊन गेला. तो उदार व सुलक्षणी होता, पण त्याचा एक दुर्गुण होता. तो कामात होता. त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्यवती होती. एकदा राजा कामातूर झाला. त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलावले, पण ती आली नाही. राग येऊन राजा कलावतीच्या महालात गेला व तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला. पण तिने नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले. तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ठ, गर्भवती, ऋतुमती, उपाशी, व्रतस्थ, वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले. पर्वकाळी उत्तम काळी प्रसन्न मनाने समागम करावे असेही सांगितले. पण राजाने दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले. त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले. राजाने याचे कारण विचारताच कलावतीने शिवपंचाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले. राजाला पश्चाताप झाला. त्याने विधिपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गर्ग मुनींकडून घेतली. जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात. गुरुकडून अनुग्रहित झालेला राजा नित्य पंचाक्षरी मंत्र जपू लागला. हा अध्याय जो पठण करेल त्याची पापे नष्ट होऊन तो शिवकृपेला प्राप्त होईल. इति श्री साम सदाशिवार्पणं वस्तु.